वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। पंचायतन यागाच्या निमित्ताने पंचायतन आरती जी मोठ्या महाराजांनी केली त्याच्यावरचं प्रवचन आपण पाहतो. आणि पंचायतनातली 5 जी रूप आहेत, सवितृ देवता, गणेश, त्याच्यानंतर देवी, भगवान शंकर आणि भगवान स्वतः विष्णू. तर त्यातलं सवितृ आणि गणेश हे आपलं झालं होतं आणि मला वाटतंय आपण देवीच्या स्वरूपाला सुरुवात करत होतो. तर गणेशाचा थोडं मध्ये गॅप पडली म्हणून थोडस थोडक्यात आपण हे बघू की सवितृ रूपाने बुद्धी प्रकाश झाला, म्हणजे बुद्धी ऍक्टिव्हेट झाली आपण म्हणतो तसं. त्याच्यानंतर ऍक्टिव्हेट तर झाली, पण ती कशा मार्गाने न्यायची, म्हणजे त्याचं संरक्षण झालं पाहिजे. संरक्षण म्हणजे ती योग्य मार्गात राहणं आणि योग्य मार्गाने जाणं हे संरक्षण आहे. आणि ते संरक्षण करणारे गणपती आहेत. गणपती म्हणजे गण म्हणजे इंद्रिय, इंद्रियांचा पती तो गणपती. म्हणजे ऋषिकेश हेही भगवान विष्णूंचं नाव आहे. त्या दृष्टीने ऋषिकेश आणि गणपती या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे की इंद्रियांचा स्वामी. तर इंद्रियांचा स्वामी म्हणून जेव्हा भगवान कार्य करतात तेव्हा ते गणेश रूप घेऊन कार्य करतात. आता त्याच्या पुढे असं आहे देवीचं जे स्वरूप आहे. आता आदिशक्ती, आदी माया, महामाया जिला म्हणतात की तीच सर्वरूप झालेली आहे. तर त्यामुळे हे इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी याचं रक्षण गणपती करतात. पण हे इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी या रूपाने कोण आहे, तर ही देवीच आहे. आणि मुख्यत्वे करून बुद्धी रूपाने देवी आहे. आणि बुद्धी किंवा अंतःकरण हे जे इंद्रिय आहे, हे बाकी सगळी इंद्रिय ही बहिक करण आहेत. करण याचा अर्थ आपण बघितला, करण म्हणजे इन्स्ट्रुमेंट, साधन. तर कोणतीही गोष्ट आता बघण्याचं साधन म्हणजे इंद्रिय कोणतं आहे, तर डोळे आहेत. पण खरं बघणारा कोण? डोळे हे बघणारे नाहीत, त्याचं फक्त साधन आहे. कारण ते जर बघणारे असते तर मृत्यूनंतर दिसत का नाही, किंवा आपण विचारात असताना आपण एक उदाहरण पाहिलं की खूप विचारात आहोत किंवा एखाद्या इमोशन मध्ये खूप डीप, खूप दुःखात आहोत समजा, तर त्यावेळी ओळखीचा माणूस समोरून गेला तरी आपल्याला लक्षात येत नाही. म्हणजे डोळ्यासमोरनं तो माणूस गेलेला आहे, त्याच्यावरचा प्रकाश आपल्या डोळ्यापर्यंत पोचलेला आहे. म्हणजे सायन्सच्या दृष्टीने जे जे काही आवश्यक आहे ते सगळं झालेलं आहे, मग तरी दिसला का नाही. किंवा तो एक माणूस म्हणतो अरे काय लक्ष आहे की नाही, तर तो आपण म्हणतो काय ओळख का नाही दाखवत, तेव्हा आपण म्हणतो अरे अरे माझं लक्ष नव्हतं. म्हणजे काय, तर इंद्रिय ही करणं आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत. पण ते इन्स्ट्रुमेंट चालवणारा जो जीवात्मा आहे तो बुद्धीच्या योगाने या इंद्रियांचं संयमन करतो. आणि ती इंद्रिय आणि बुद्धी याचं संयमन करणारा गणेश आहेत करणारे. पण हे बुद्धिरूप पण स्वतः परमेश्वर जे झाले ते देवी रूपाने झाले. तर ते आता येईल. म्हणजे आता महाराज म्हणतात प्रवचनात, बाह्य आकाराचे, रूपाचे, अवताराचे चिंतन केले नाही, मूळ स्वरूपापर्यंत जाऊन चिंतन त्यांनी केले आहे. म्हणजे हे पंचायतन यागात 5 म्हणजे गणपती हा सोंड असलेला, आणि ते हे फक्त बाह्यरूप धरलेलं नाहीये, तर आपल्या जीवात्म्याच्या बुद्धीचं संरक्षण करणारी शक्ती आणि
सर्व समष्टीच्या बुद्धीचंही संरक्षण करणारी म्हणून विघ्नहर्ता म्हणून भगवान गणेश आहेत. त्यामुळे त्या सूक्ष्म रूपाचं किंवा त्या मूळ रूपाचं चिंतन महाराज करतात हे असं महाराज म्हणतात इथे. तर पुढे महाराज म्हणतात, जगदंबेचं स्वरूप चिंतन करतानाही महाराज सांगतायत, मानस मुख जड जातम यद्भासा रूपम भातिश्रुती रीती देवी नगतनया रूपम. म्हणजे काय, महाराज सांगतायतच, म्हणजे ते सांगितलेलं पाहून अजून एक्सप्लेनेशन पाहून, मानस मुख जड जातम यद्भासा रूपम, मनापासून बाहेर जे जे सगळं कार्य चालू आहे, सर्वात पहिलं कार्य मायेचं काय आहे तर मन आहे. म्हणजे हे वारंवार आपल्याला हाच रेफरन्स येतो की सुरुवातीला मूळ प्रकृती महामाया ही उत्पन्न झाल्याचा जो, म्हणजे जो भास तयार झाल्याचा जो एक नोशनल एक आपल्याला मानायला लागतं. कारण भास ही गोष्ट अशी आहे की ती उत्पन्न झालेलीच नाहीये, म्हणूनच भास म्हणतायत. तर तरीही आपण त्या भासाच्या आत आहोत म्हणून ते उत्पन्न झालं असा व्यवहार करावा लागतो. तर मूळ प्रकृतीनंतर पहिल्यांदा जे झालंय ते महत्त्व झालंय. महत्त्व म्हणजे वैश्विक बुद्धी, हे आपण पाहिलं. तर त्यामुळे पहिल्यांदा काय झालं तर बाहेरची सगळी कार्य, म्हणजे बाहेरची कार्य कशी, तर बाहेर जे विषय चाललेले आहेत त्याच्यात पंचमहाभूत आहेत आणि त्या पंचमहाभूतांचा अनुभव आपण पंचमहाभूताच्या ज्या तन्मात्रा, म्हणजे पंचमहाभूताचं जे कारण आहे त्या तन्मात्रा, म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध, असं आकाश, शब्द आकाशाचा तन्मात्रा, स्पर्श वायूची, तेजाची रूप, आप म्हणजे लिक्विडची रस आणि पृथ्वीची गंध, ह्या ज्या तन्मात्रा आहेत त्या द्वारांनी, म्हणजे ते पंचभूत महाभूतापेक्षा कारण झाले, म्हणजे त्याच्यावरची स्टेज झाली. आता त्याचा अनुभव घेणारी इंद्रिय त्याच्याही आधी झाली. ती इंद्रिय ज्याच्यानं तयार झाली ते मन, किंवा वैश्विक लेवलवर ते महत्त्व म्हणून तयार झालं. तर त्यामुळे तिथून सुरुवात आहे. म्हणजे सर्वात पहिलं जे आहे ते मन आहे आणि त्याच्यापासून एक एक बाहेरच्या गोष्टी ज्या तयार झाल्यात या सगळ्या जड आहेत. मन हे सुद्धा जड आहे कारण प्रकृतीचा भाग आहे. तर तेच महाराज सांगताय, मनापासून बाहेरपर्यंत हे सर्व जड आहे, अचेतन आहे, प्रकाश नाही त्याला. हे संपूर्ण हे देहरकर काका फोन करतात, बहुतेक लिंकचा गोंधळ असेल. कोणी लॅपटॉपवर असेल तर त्यांना फोन करून सांगता का या लिंकवर जॉईन व्हायला? ओके. सो मनापासून बाहेरपर्यंत हे सर्व जड आहे, अचेतन आहे, प्रकाश नाही त्याला. हे संपूर्ण अचेतन असे विश्व मनापासून बाहेरपर्यंत सर्व ज्या प्रकाशाने भासत आहे तो प्रकाश म्हणजे नगतनया आहे. म्हणजे प्रकाश देणार. आपण असं जर म्हटलं की घरात ट्यूबलाईट समजा लावलेली आहे, तर आणि घराच्या खिडकीच्या बाहेर, खिडक्या बंद आहेत, काचा बंद आहेत, आणि खिडकीच्या बाहेर कोणतरी उभा आहे, तर त्याला दिसताना काय दिसतं की त्या घराच्या काचातनं प्रकाश येतोय. त्याला ती ट्यूबलाईट नाही दिसणार, त्याला ती काचा दिसणार, काचातनं प्रकाश येतोय. मग त्या घरात शिरल्यावर काय दिसतं, घरात एकदा शिरल्यावर त्या काचा पाहिल्या तर काचांना काहीच प्रकाश नाहीये, त्या काळ्या दिसतात. म्हणजे बाहेरून बघताना ज्या प्रकाशमान दिसणाऱ्या काचा आहेत त्याच काचा त्या खोलीच्या आत गेल्यानंतर काळ्या दिसतात. आता का काळ्या दिसतात? कारण तो प्रकाश
आणि काचा याच्या पलीकडे आपण जेव्हा असतो तेव्हा तो काचेतून प्रकाश येतोय असं आपल्याला वाटतंय. त्याच्या आतलं आपल्याला माहित नाही. तसं या बाहेरच्या इंद्रियांनी आपल्याला दिसतं हे बाहेरून गोष्ट झाली, किंवा त्वचेने आपल्याला स्पर्श कळतो ही बाहेरची गोष्ट झाली. आत बघितल्यानंतर त्या नर्व्हज आहेत त्या मेंदूपर्यंत जात आहेत, हा विचार नंतर होतो. तसं बाहेरच्या इंद्रियांनी जे ज्ञान होतं ते आत गेल्यावर लक्षात येतं. ते सगळं ज्ञान होतंय ते कोणाला होतंय? त्या चित्ताला होतंय, त्या मनाला होतंय. मन ते अनालाइज करून बुद्धी पर्यंत आलं म्हणजे त्याचा एक काहीतरी कॉग्नन्स घेतो, म्हणजे एक विचार त्याचा पक्का करतो की या अनुभवाला तो काहीतरी स्वरूप देतो. ते स्वरूप झालं की ते चित्तात, म्हणजे मग बुद्धी ती चित्त मोडमध्ये जाते आणि ते त्याच्यात स्टोअर होतं. जसं फोटोच्या फिल्मवर प्रकाशाने ते आकार स्टोअर होतात, तसं ते अंतःकरणात स्टोअर होतं. त्यामुळे बाहेरचे जे अ, अ, विश मनापासून बाहेर जो प्रकाश आहे तो असाच आहे. म्हणजे इंद्रिय प्रकाशित वाटतात, माणूस चालतो बोलतो कारण त्याचं मन ऍक्टिव्ह आहे. एखादा कोमात पडलेला माणूस आहे तर तो मेलेला नाहीये, पण मन ऍक्टिव्ह नसल्यामुळे तो आत्मप्रकाश किंवा आतले जे चैतन्य आहे ते त्याच्या इंद्रियावाटे बाहेर जात नाही. पण जो माणूस व्यवस्थित आहे त्याचं इंद्रियाच्या वाटेही बाहेर जात आहे. पण त्याच्याही आत आता आपण पाहिलं की आपण आहोत आणि समजा आत दिवा आहे, बाहेर दिव्याचा प्रकाश हे आपल्याला कळलं काचेच्या ह्याच्यातनं. आता मन हे त्या दिव्याची काच आहे असं आपण म्हणू. म्हणजे खरा प्रकाश तो दिव्यातनं प्रकाश येतो तेव्हा आपण दिवा काढा म्हटल्यावर दिव्याची फिलामेंट काढतो का? आपण तो पूर्ण असा गोल काढतो. म्हणजे कुठे ना कुठेतरी आपण असा विचार करतो की तो गोल आहे त्यातनं प्रकाश येतोय. समजा अपारदर्शक तो गोल असला तर आपल्याला वाटतं तो गोलच्या गोल अख्खा प्रकाशित होतोय. पण तोच जर दिवा पारदर्शक असला तर आपल्याला लक्षात येतं की त्या दिव्याच्या काचेतनं प्रकाश ऍक्च्युली येत नाहीये, त्याच्या आत ती फिलामेंट आहे त्यातनं प्रकाश येतोय. तसं आपला जो काही विचार चाललाय किंवा जे काही चैतन्य आपल्याला जाणवतोय, जो आनंद जाणवतोय किंवा जो आनंदाचा अभाव जाणवतोय, हे सगळं ज्या मनात जाणवतंय ते आपण एखादा बल्ब बाहेरून बघितल्यासारखं आहे. म्हणजे मनाचा विचार शरीरापासून मनापर्यंत बुद्धी गेली, अंतःकरण तत्व म्हणजे मी आहे इथपर्यंत बुद्धी गेली, म्हणजे ऍटलिस्ट खोलीच्या बाहेरून खोलीत तरी आलो, म्हणजे अध्यात्माला सुरुवात झाली. पण ते जरी झालं तरी मन जे आहे त्याचा साक्षी कोणीतरी आहे किंवा त्याला प्रकाशित करणारा कोणीतरी आहे, हे बुद्धी व्हायला मनाच्याही पलीकडे जायला लागतं. तर त्यामुळे मन हेही जडत्वातलं पहिलं लक्षण आहे. महत्त्व हे जडातलं पहिलं, म्हणजे बाकी सगळ्या करणापेक्षा ते सूक्ष्म असेल पण ते सच्चिदानंद नाहीये. तर त्यामुळे मनापासून पुढचे सगळे जड असं महाराज म्हणतायत. तर महाराज म्हणतात मनापासून बाहेरपर्यंत हे सर्व जड आहे, अचेतन आहे, प्रकाश नाही त्याला. हे संपूर्ण अचेतन असे विश्व मनापासून बाहेर सर्व ज्या प्रकाशाने भासत आहे तो प्रकाश म्हणजे नगतनया आहे. नग म्हणजे पर्वत, नगतनया म्हणजे पर्वताची कन्या, हिमालयाची कन्या म्हणून पार्वती, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे जे सगुण साकार रूप आहे तेच मूळ चैतन्य स्वरूप आहे. शक्त आणि शक्ती म्हणजे द वन पॉवरफुल अँड हिज पॉवर कॅनॉट बी सेपरेटेड. तसंच जी आदिशक्ती सर्वेश्वरी जिला म्हणतात ती सर्वेश्वरापासून वेगळी काढता येत नाही. सूर्यापासून सूर्याचा प्रकाश वेगळा काढता येत नाही. म्हणजे आपण मागे एक उदाहरण घेतलं की सूर्य ढगांनी झाकला गेला, तर तो ढगांनी झाकला गेला तर सूर्याला आपण
झाकला गेलेला म्हणू शकतो किंवा मावळलेला म्हणू शकतो, पण सूर्य प्रकाश न देणारा हे कधीच म्हणू शकत नाही. तसं ही शक्ती जी आहे ती शक्तापासून तशी वेगळी नाहीये, पण भासमान जे शक्ताचा परिणाम झालेला दिसतो, तो परिणाम रूपाने ती शक्ती सर्वत्र सर्वव्यापी होते. तिचेच कास धरून उलट गेलं म्हणजे आपण असं धरू की एखाद्या टॉवर मधनं एखादी दोरी खाली टाकली आणि त्या दोरीला आपण बंजी जम्पिंग समजा माहिती असेल कोणाला तर कमरेला दोरी बांधून आपण खाली उडी मारतो आणि मग परत रिबाउंड होतो वगैरे, पण ती दोरी बांधलेली असते. मग परत त्याच ठिकाणी वर यायचं असेल तर आधार काय? दोरी आहे. तसं ज्या मायेनी आपण या सगळ्या इल्युजन मध्ये या सगळ्या भ्रमात अडकलेलो आहे, त्यातून बाहेर काढायलाही तीच माया उपयोगी पडते. जेव्हा ती अडकवते आपल्याला तेव्हा तिला अविद्या म्हणतात, अविद्या माया म्हणतात. आणि साधन मार्गाला आपण लागतो तेव्हा तीच माया बाहेर काढते, तेव्हा त्याला विद्या माया म्हणतात. तर तीच नगतनया पार्वती आहे म्हणून सांगितलेलं आहे. हे तर आता महाराज म्हणतात, हे संपूर्ण अचेतन असे विश्व मनापासून बाहेरपर्यंत सर्व ज्या प्रकाशाने भासत आहे तो प्रकाश म्हणजे नगतनया आहे. चैतन्य रूपाने सर्वांना भासक अशा प्रकारचे भगवतीचे स्वरूप आहे. म्हणजे सगळा हा जो भास आहे तो भास होण्याचं जे कारण आहे, आता हा प्रकाश म्हणजे लिटरली नुसता उजेड अशा दृष्टीने प्रकाश नाही. प्रकाश का म्हटलंय त्याला? की जसं जो पंचमहाभूतातलं तेज आहे, सूर्याचा प्रकाश, तर तो प्रकाश पडला की सगळं जग दिसायला लागतं. तसं या भगवतीमुळे सगळ्या जगाचा भास होतो, म्हणून तिला प्रकाश रूप म्हटलेलं आहे. तर महाराज सांगतायत, चैतन्य रूपाने सर्वांना भासक अशा प्रकारचे भगवतीचे स्वरूप आहे. भासलं पाहिजे ना. आता ते कसं भासलं पाहिजे, काय भासलं पाहिजे, ही बुद्धीला प्रेरणा सविता रूपाने होणार आहे. म्हणजे आता जो भास झालेला आहे, तर हा भास जो महत्त्व जे विराट स्वरूप आहे किंवा कलेक्टिव्ह माइंड ज्याला म्हणतात, त्याला जो भास झालेला आहे तो तर भास होत राहणार. पण त्या भासाला आपण कसं परसिव्ह करतो, आपण कसं घेतो, आपण त्याच्यात अजून भास टाकतो का? आता हे कसं एक्सप्लेन करायचं तर हे जग आहे हे आपल्याला आपले दैवी संपदा वाढवून, आपली साधना वाढवून आपल्या आत्मस्वरूपापर्यंत पोचण्यासाठी दिलं आहे. हा विचार करणं म्हणजे तो भास अनुकूल भास झाला. आणि असा अनुकूल भास निर्माण होण्यासाठी काय आवश्यक आहे? तर सवितृ देवताची प्रेरणा. म्हणजे बुद्धी प्रेरक रूपाने सवितृ देवता आपल्याला सत विचाराकडे म्हणजे सद्विचाराकडे प्रवृत्त करते. सद्विचार म्हणजे ज्यांनी आधी अटेंड केलं नसेल त्यांच्याकरता, की सत्स्वरूपापर्यंत सच्चिदानंद परब्रह्माकडे म्हणजे त्याच्या सगुण किंवा निर्गुण कोणत्याही रूपापर्यंत ज्या विचाराने आपण पोचतो, ज्या थॉट प्रोसेसनी आपण तिथपर्यंत जातो त्याला सद विचार असं म्हणतात. तर ती प्रेरणा, हे जे काही चाललेलं आहे, याच्या जे काही भासत आहे याच्या पलीकडे काहीतरी शक्ती आहे की जी हे सगळं चालवते आणि ती आनंद रूप आहे आणि तिथपर्यंत पोचलं की आपणही आनंद रूप होऊ. हा जो बेसिक अध्यात्माचा विचार आहे तो मनात येणंही इतकं कठीण आहे. आपण आजूबाजूला इतकी लोक पाहतो की ज्यांना अध्यात्माची म्हणजे अध्यात्म म्हणजे सकाळी मूर्तीच्या समोर नमस्कार करणं किंवा मग कुठेतरी काहीतरी डोनेशन देणं एवढाच माहिती असतो. पण आपल्यात आत्ता आपण जिथे आहोत त्या भासातनं मुक्त होण्याकरता या भासातच काही टूल्स जे दिलेले आहेत
ती वापरून आपण पुढे जाऊ शकतो, हा जो विचार आहे तो सवितृनी प्रेरणा केल्यामुळे कळतो. पण अशी ही टूल्स आहे ते दिसतं म्हणजे याचा भास तो ऍक्च्युली कसा तयार होतो, तर तो देवी स्वरूपाने होतो. म्हणून सांगतायत महाराज की चैतन्य रूपाने सर्वांना भासक अशा प्रकारचे भगवतीचे स्वरूप आहे. भासलं पाहिजे ना. आता ते कसं भासलं पाहिजे, म्हणजे पुढे नेणारा आपण योगसूत्राचा विचार करताना पाहिलेलं की वृत्ती ज्या आहेत त्या क्लिष्ट असतात किंवा अक्लिष्ट, म्हणजे आत्मस्वरूपाकडे नेणारे असतात किंवा त्याच्या विरुद्ध असतात. तर त्याच्यातली विकल्प म्हणून वृत्ती आपण पाहिली. विकल्प म्हणजे अ, या व्यावहारिक सत्तेत पण जे नाही, म्हणजे या व्यावहारिक जगाचा जो भास आहे त्यात पण झालेला नाहीये. आपण नुसत्या कल्पनेनी जो विचार करतो त्याला म्हटलंय विकल्प. तर मानसपूजा जर कोणी करत असेल तर ती पण कल्पना आहे ना. माझ्या समोर महाराज बसलेत, माझे इष्टदैवत आहे, मग मी त्यांना सगळे उपचार देतोय, नमस्कार करतोय, त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. तर ही जी कल्पना आहे ती कल्पना असली तरी ती सगळ्या वृत्तींना बाजूला करून आत्मतत्वापर्यंत जाण्याला मदत करणारी कल्पना आहे. तर त्यामुळे हा भास पण कसा भासला पाहिजे हे त्या त्या व्यक्तीच्या आध्यात्मिक स्थितीवर अवलंबून राहतं. आणि त्या त्या आध्यात्मिक स्थितीच्या पुढची प्रेरणा कोण देत, तर ही सवितृ देवता देते. म्हणून सांगतायत महाराज भासलं पाहिजे ना. आता ते कसं भासलं पाहिजे, काय भासलं पाहिजे, ही बुद्धीला प्रेरणा सविता रूपाने होणार आहे. आता ती प्रेरणा झाली म्हणजे साधनाभ्यास करावा ही प्रेरणा झाली बुद्धीला सवितृ रूपाने. पण ते प्रेरणा झाल्यानंतर आपणही बऱ्याच वेळा होतं की न्यू इयरला नव्या वर्षाचा संकल्प किंवा वाढदिवसाच्या दिवशी आता मी या वर्षी हे करीन संकल्प जोराने करतो आपण, पण तो टिकतो का? फार कमी लोकांचा टिकतो. तर तो टिकायला पाहिजे याच्यासाठी बुद्धी स्थिर राहायला पाहिजे. बुद्धी प्रकाश झाला पण ती इकडे तिकडे जायला लागली तर. दुर्योधनही बुद्धिमान होता पण त्याची बुद्धी कुठे भलतीकडेच गेली. सगळा नुसता शरीराचे भोग, शरीराला सत्ता याच्यातच सगळी बुद्धी लावली गेली. तसं होऊ नये म्हणून त्या बुद्धीचं संरक्षण झालं पाहिजे. तर आता तेच महाराज सांगताय, ती बुद्धी स्थिर राखण्याचे काम गणपती रूपाने केलेले आहे. पण अगोदर त्या पूर्ण पदार्थाचं भान झालं पाहिजे ना. त्या मूळ पदार्थाच्या अस्तित्वाला मान्यता मिळायला ज्ञानाची जरुरी आहे. ज्ञानाशिवाय अस्तित्वच नाही. म्हणजे असा एक वेदांत अभ्यास करताना एक वाद आहे की हे जग कुठपर्यंत आहे. जोपर्यंत या जगाची कल्पना आहे तोपर्यंत हे जग आहे, कारण ही जग काही दुसरं नसून फक्त एक कल्पना आहे, असं वेदांत विचारात एक भाग येतो. तर त्यामुळे पदार्थाचं भान होतं तेव्हाच आपण व्यवहारातही म्हणतो. समजा आपलं रस्त्याने जाताना कुठे भान नाही आणि अमुक ठिकाणी एक अमुक समजा भाषण चालू आहे, आपण त्या रस्त्याने पुढे गेलो, आपल्याच विचारात आहोत, कोणी विचारलं तिथे भाषण वगैरे काय होतं का, आपण म्हणतो नाही नाही तसं काही नव्हतं. म्हणजे आपल्या दृष्टीने ते झालंच नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीचं भान होणं म्हणजेच ती गोष्ट अस्तित्वात असणं हे व्यवहारातही आपण करतोच. म्हणजे द वे वी परसिव्ह वर्ल्ड, वी ॲझ्युम द वर्ल्ड इज लाईक दॅट. म्हणजे प्रत्येक जण आपण जे जो भास पण आहे, मायेने केलेला भास आहे, तो पण आपण त्याचा प्रत्येक जण वेगवेगळं परसेप्शन, वेगवेगळं मॅप तयार करत असतो. माइंड मॅप आपण तयार करत असतो. तर त्यामुळे जितकं क्लॅरिटी वाढेल, बुद्धिप्रकाश जितका जास्त होईल, तितका तो मॅप रियालिटीच्या जवळ जातो किंवा तितकं ते आपण काढलेले चित्र ऍक्च्युअल रियालिटीच्या जवळ जात जातं. तर म्हणून पुढे सांगतायत आता महाराज, ती बुद्धी स्थिर राखण्याचं काम गणपती रूपाने केलेले आहे.
पण अगोदर त्या मूळ पदार्थाचं भान झालं पाहिजे ना. त्या मूळ पदार्थाच्या अस्तित्वाला मान्यता मिळायला ज्ञानाची जरुरी आहे. ज्ञानाशिवाय अस्तित्व नाही. शशशृंगाचं ज्ञानच नाही, त्यामुळे त्याला अस्तित्वच नाही. म्हणजे अझ्युम करा, शशशृंग म्हणजे सशाचं शिंग. आता समजा असा कुठेतरी आफ्रिकेत कोणत्या तरी कोपऱ्यात असा एक ससा असला आणि त्याला शिंग आहे, पण ते कोणी पाहिलेलंच नाहीये. आत्ता समजा खरोखर तिथे आहे, पण आपल्या कोणालाही माहित नाही, कुठेही इंटरनेटवर त्याची माहिती नाही. तर कोणी जर म्हटलं म्हणजे शशाचं शिंग असतं, तर आपण काय म्हणू? असं काही अस्तित्वातच नाही. तर तसंच आहे की एखाद्या वस्तूचं अस्तित्व त्याचं ज्ञान झाल्यावर ऑथेंटिकेट होतं, किंवा त्या ज्ञान झाल्यावर त्याचं अस्तित्व मान्य होतं. अस्तित्व अस्तित्व म्हणजे असणे पण मान्य होतं. म्हणजे असलं तरी ते जाणवणं हे असणे पण आहे. म्हणजे अस्तित्व आहे. तर अस्तित्व कळायसाठी ज्ञानाची आवश्यकता आहे म्हणून सांगतात महाराज. शशशृंगाचं ज्ञानच नाही, अर्थात त्याला काही अस्तित्व नाही. तसे या सर्व स्वरूपाचे चिंतन करत असताना भासक म्हणून चिंतन केलेले आहे. कर्तृत्व यात काहीच दाखवलेलं नाही. प्रेरकत्व सुद्धा भासकच आहे. म्हणजे हे का सांगतायत महाराज? तर कोणी म्हणेल सच्चिदानंद हा याच्यात काही क्रिया नाही, मग तो प्रेरक कसा होईल, किंवा बुद्धिप्रकाशक कसा होईल, किंवा तो बुद्धीचं संरक्षण कसा करेल? तर हे सगळं पण भासक आहे जोपर्यंत आपण या मायेच्या राज्यात. कारण या मायेतनं बाहेर पडलं तर तिथे वासुदेवच सर्व, दुसरं काही नाहीच आहे. मी म्हणून जे 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 म्हटलं गेलेलं आहे ते नाहीच आहे. मी हा अहंकारच महत्त्वानंतर तयार झालेला पदार्थ आहे. तो जिथे नाही तिथे फक्त ते सच्चिदानंद आहे. त्यामुळे कोणी कोणाला प्रेरणा करतो हे सुद्धा भासकच आहे. पण ईश्वर तत्वापर्यंत जाण्याची प्रेरणा हा जरी भास असला तरी तो इतर भासातून बाजूला नेणारा भास आहे. त्यामुळे तो आपल्यासाठी आवश्यक आणि या बाकी भासापेक्षा तो सत आहे, कारण तो सतपर्यंत नेऊन नेणार आहे. तर अर्थात हा, तर तसे या महाराज म्हणतात तसे या सर्व स्वरूपाचे चिंतन करत असताना भासक म्हणूनच चिंतन केलेले आहे. कर्तृत्व यात काही दाखवलेलं नाही. प्रेरकत्व सुद्धा भासकच आहे. त्या त्या कर्माचे फल भासवणे किंवा इंद्रियांना तिकडे प्रवृत्त करणे, अशा सर्वही जडजाताला भासमान करणारी जी चित शक्ती आहे ती नगतनया देवी आहे. हे जे आपण रूल सगळे बघतो की पुण्य केलं की पुण्य मिळतं, सुख मिळतं, पाप केलं की दुःख मिळतं, हे जे कार्यकारण भाव जो जगात दिसतो तो निर्माण करणारी ही देवी आहे. हा सगळा भास निर्माण करणारी देवी आहे. आणि म्हणून पुण्या सत्व सात्विक आचरणाने आपण सत्तत्वाच्या जवळ जातो. हे जे नियम आत्ता जे भासतायत, आणि ते भासणारे नियम पण कसे आहेत? उतरत्या क्रमाने गेले तर ते अडकवणारे आहेत. पण तोच दोर आपण वर जाताना, म्हणजे राजस तामस पेक्षा सत्व हा कमी बांधणार आहे. मग सत्वाचा पराकाष्ठा झाली की मग सत्वाच्या पलीकडे जाता येतं. म्हणून या लेवल पासून वर जाताना हाच भास निर्माण करणारीच भास काढून घेणारी आपल्याला देवी ठरते. तर त्या त्या कर्माचे फल भासवणे किंवा इंद्रियांना तिकडे प्रवृत्त करणे, अशा सर्वही जडजाताला भासमान करणारी जी चितशक्ती आहे ती नगतनया देवी आहे. आता इथपर्यंत लक्षात आलंय? कारण थोडस हे कॉम्प्लिकेटेड आहे हे पर्टिक्युलर प्रवचन. हे आणि दिगंबरा ही दोन प्रवचन अशी आहेत की
थोडी समजून घ्यायला कठीण आहे. आता आपण देवीच्या स्वरूप चं चिंतन झालेलं आहे महाराजांच्या प्रवचनातलं, म्हणून इथपर्यंत काही कोणाला अडलं असेल तर विचारा, नाहीतर आपण पुढे जाऊ भगवान शंकरांच्या रूपाकडे. वा, सगळ्यांना कळलंय. त्यानंतर भगवान शंकरांच्या स्वरूपाचे प्रतिपादन करत असताना महाराज लिहिताय, एकादश सुखभासकं मीशस्य हि रूपम श्रुतिसिद्धम शंकरम इति भवहारक रूपम. आता आत्ताच आपण म्हटलं हे कठीण आहे समजायला. आता महाराज काय म्हणतात ते पण बघा. महाराजांची भाषा फार गूढ आहे. त्या भाषेचा अर्थ समजणे म्हणजे ददामी बुद्धी योगंतम या कृपेशिवाय होणार नाही. एकादश इंद्रिय आहेत. दशेंद्रिय व सिद्धांत दृष्ट्या अंतःकरण म्हणून मन बुद्धी एकच मानलेले आहे. त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या ऐंद्रिय सुखांना भासक असे जे तत्व आहे ते शंकर स्वरूप आहे. म्हणजे इंद्रिय ही देवी झाली. इंद्रियांनी जे जाणून घेतो किंवा ज्याचा ज्याचा अनुभव आपण घेतो ती देवी झाली. आणि त्या अनुभवातनं जे सुख जे निर्माण होतं ते सुख म्हणजे भगवान आहेत म्हणून म्हणतात. म्हणजे सुख, इंद्रियांना जे सुख भासतंय ते ऍक्च्युअल सुख नाहीये. ऍक्च्युअली ते काय आहे की भगवान शंकर हे ते आत्मसुख सुखाच्या रूपाने आपले जे आपण मागेही हा थोडासा विषय बघितलाय. पुढे कधी लघुवाक्यवृत्ती घेता आली तर त्यात हे खूप डिटेलमध्ये सांगितलं गेलं आहे की आपल्या चित्तात सर्वात पहिलं जे होतं ते संकल्प विकल्प येतात. म्हणजे चित्त स्थिर आहे समजा. चित्त स्थिर असणं म्हणजे योगच चित्तवृत्ती निरोधा म्हणून योगसूत्रकारांनी सांगितलेलं आहे की योग काय आहे तर चित्तवृत्तीचा निरोध, म्हणजे वृत्ती संपल्या तिथे, म्हणजे त्या चित्तात वृत्तीहीन अवस्था, म्हणजे तिथे आत्मतत्व प्रकट झालं आणि ते आनंद रूप आहे. त्यामुळे तो आनंदाचा अनुभव येतो, सच्चिदानंदाचा आपल्याला. तर गुरुदादा, हा, अरे ते चांदोडकर आणि प्रज्ञा देशमुख त्यांना जॉईन होत नाहीये. म्हणजे लिंक ओपन केली, हा, पासवर्ड टाकलं तरी त्यांना हे होत नाहीये, लिंक ओपन होत नाहीये. म्हणजे लिंक ओपन झाल्यानंतर पासवर्ड टाकला एक नंबर तरी ईमेल आयडी जॉईन होता टाकावा येत नाही. लागतो. हा ईमेल आयडी. हा मी आता हो, जॉईन मग झाले, त्यांचा मला काहीतरी कळलं. लॉग इनचा प्रॉब्लेम असेल. आपण मग मी नंतर परत त्यांच्याशी कनेक्ट करतो. एकच हा मांडलेलं आहे. हा, तर वृत्ती जेव्हा आपल्या चित्तात एका वृत्तीनंतर दुसरी वृत्ती निर्माण होते त्याच्यात गॅप असते. वृत्ती म्हणजे पहिल्यांदा इन्स्टिंक्ट, आपण बेसिक इन्स्टिंक्ट म्हणतो. तर सर्वात पहिला तो फक्त जसं कॉम्प्युटरमध्ये बायनरी असतं तसंच ओरिजिनली ते बायनरी असतं. कसं की हे आपल्याला हवं असं आहे की नको असं आहे, हा बेसिक इन्स्टिंक्ट आहे. संकल्प किंवा विकल्प. संकल्प म्हणजे आपल्यासाठी अनुकूल, विकल्प म्हणजे आपल्यासाठी वेगळं याची जाणीव. हे आणि मग त्याच्यात भावना, मग त्यांनी भावना येतात. म्हणजे फाईट ऑर फ्लाईट, म्हणजे मी याचा अपोज करायचंय की याच्यापासून वेगळं जायचंय. मग त्याच्यानंतर अपोज करण्यासाठी आपली भावना येतात. म्हणजे त्यांनी मला दुःख होतंय, राग येतोय का नुसतं डिस्गस्ट वाटतंय, हे होतं. आणि मग त्या भावनाचे विचारात परिवर्तन होतं. हे इतक्या फास्ट होत असतं की आपल्याला वाटतं की कंटिन्युअस आपण विचार करतोय, पण आपल्याला हे लक्षात येत नाही. आपण इवन बोलताना, ऐकताना, काही करताना त्याच्यात मध्ये किंचित कुठेतरी गॅप असते. आपण मागेही पाहिलेलं, आपण पापण्या
मिटून उघडतो हे पण आपल्याला कळत नाही, कारण तेव्हाचाच कदाचित तो किंचित पॉज असतो की ज्याच्यात आपण निर्विचार असतो आणि त्यात तो आनंदाचा किंचित डोस आपल्याला मिळतो. आपल्याला तो एक आनंदाचा किंचित डोस मिळत असतो. तसंच रात्री झोपेत आपल्याला बऱ्यापैकी डोस मिळत असतो आनंदाचा. नाहीतर या देहाबरोबर आपण आयडेंटिफायच होऊ शकणार नाही. इकडे आत आनंद आहे म्हणून हे मी आहे आणि म्हणून याचा सांभाळ करावा, यांनी आपण मन आपलं शरीर याला प्रोटेक्ट करत असतो. त्यामुळे तो भास जरी असला तरी हेच शरीराने साधन होणार आहे. त्यामुळे तो त्या भासातनं थोडा वेळ तरी किंवा नकळतेपणे तरी रात्री झोपेत तो आनंद आपल्याला मिळत असतो. तसं आपण मागेही हे पाहिलं, पण नवीन आलेल्या लोकांकरता परत एकदा सांगायला हरकत नाही, आपली रिव्हिजन होईल. की समजा एखादी गोष्ट आपल्याला खूप हवे आपण त्याच्यासाठी ती गोष्ट घडण्यासाठी किंवा मिळण्यासाठी खूप प्रयत्न केले. ज्या क्षणी आपल्याला ती गोष्ट मिळते त्यावेळी एकदम आनंद येतो. त्याचंही कारण असं आहे की तोपर्यंत प्रत्यक्ष विचारात किंवा बॅक ऑफ द माइंड सतत ती गोष्ट पाहिजे. ही जी आतल्या आत आपली प्रोसेस चालू असते, त्यांनी दोन विचारातला मध्ये गॅपच मिळत नाही. दोन वृत्तींच्या मध्ये गॅपच मिळत नाही. आणि त्यालाच आपण ती गॅप अजून कमी झाली की आपण म्हणतो अँझायटी आहे. त्याच्यापेक्षाही कमी झाली की आपण म्हणतो डिप्रेशन आहे. त्याच्याही पेक्षा कमी झालं तर आपण म्हणतो बर्नआउट आहे. तर आणि तीच गॅप जर वाढली तर आपण म्हणतो समाधान आहे. कारण गॅप वाढली की तो आत्मानंद जास्त प्रकट होतो. तसं ती एखादी वस्तू किंवा ती एखादी गोष्ट व्हायला पाहिजे आपल्याला अनुकूल, तशी झाल्या क्षणी काय होतं, त्याच्या मागे जेवढे सगळे विचार आपण करत असतो, केलेले असतात आणि ते चालू असतात, ते सडनली बंद होतात आणि त्या वस्तू त्यातनं जो आनंद येतो ते आपण त्या वस्तूचा आनंद घेतोय या भूमिकेत असताना फक्त एकच विचार फार तर त्या वस्तूचा असेल, पण बाकी सगळे विचार घेतात. त्यामुळे ती गेल्यामुळे गॅप मोठी होते. मोठी गॅप झाली की तो आनंद प्रकट होऊन तो हास्य म्हणा किंवा काही उद्गार याच्या रूपाने तो बाहेर येतो. पण तोही आनंद बाहेर यायला किंवा विचाराच्या मध्ये जी गॅप आहे, ती गॅप असण्याला किंवा त्या गॅपमधनं तो सच्चिदानंद प्रगट होणं, हे कार्य कोणाचं आहे? तर ते भगवान शंकराचं आहे. त्यामुळे सुखदाता ते आहेत. आणि एक ह्यांनी अजून थोडासा आपण विचार केला तर आपण पाहिलं तर महाराजांनी प्रवचनातही सांगितले की भगवान विष्णू असे सहज प्रसन्न होत नाही. पहिल्यांदा आपण केलेल्या उपासनेचा ते आपली दुरिता घालवण्यासाठी त्याचा उपयोग करतात आणि पूर्ण पापक्षय झाला, मनाची शुद्धी झाली, त्याच्यानंतर ते प्रकट होतात. पण भगवान शंकर हे आशुतोष आहेत, लगेच वर देतात. पण होतं काय, कित्येक असुरांची, राक्षसांची उदाहरणं आपण पाहतो की भगवान शंकरांनी त्यांना वर दिला, पण तो टिकला का? तर टिकत नाही, कारण ते शॉर्ट टर्म आहे. तर तसं ते लगेच वर देणं जसं आहे, तसंच लगेच सुख देणं जे दोन विचाराच्या मधलं, तेही भगवान शंकर करतायत. किंवा रात्री झोपेत जो आनंद मिळतो तेही भगवान शंकर करतायत. आणि पुढे महाराज सांगतीलच, मुक्ती ही मिळवून देणारे भगवान शंकर आहेत. ते येईल पुढे, ते येईल तसं आपण पाहतो. तर हे जे व्यावहारिक गोष्टींनी जे आपल्याला सुख मिळतं, तर ते इंद्रियांमुळे सुख जे भासतं आपल्याला वाटतं, ते ऍक्च्युअल सुख देणारे हे भगवान शंकर आहेत. म्हणून महाराज म्हणतात की याच्यापासून निर्माण होणाऱ्या इंद्रिय सुखांना भासक असे जे तत्व आहे ते शंकरूप आहे. सर्वत्र सच्चिदानंद परमात्मा एकच आहे असे शेवटी उपसंहारामध्ये सांगतायत महाराज. सुखांना भासक अशी परमात्म्याची वेगवेगळी स्वरूपे आहेत. अंतःकरण विज्ञेय सुख आहेत असा सांख्यांचा किंवा वेदांत्यांचा सिद्धांत आहे. सुख म्हणजे अंतःकरणाला कळून आलेल्या
त्या सच्चिदानंदाचा अनुभव याला सुख म्हणतात. आपण इंग्लिशमध्ये म्हटलं तर आत्मानंद हा खरा हॅपीनेस आहे, पण जॉय कम्फर्ट एकत्र केलं तर त्याला सुख म्हणता येईल. तर ते त्याची जाणीव कोणाला होते, तर ती मनाला होते. म्हणून म्हटलंय अंतःकरण विज्ञेय सुख आहे. म्हणजे सुख हे अंतःकरणाला समजणार आहे. आता याच्यावर कोणाला शंका येऊ शकते की समजा अ, एखादा खडबडीत जमिनीवर झोपलाय, एखादा काट्यावर झोपलाय आणि एखाद्या मस्त मुलायम गादीवर झोपलाय. तर ऑब्व्हियसली जो मस्त मुलायम गादीवर झोपलाय त्याला सुख जास्त आहे, बरोबर आहे. पण समजा जो खडबडीत जमिनीवर झोपलेला असेल, त्या खडबडीत जमिनीवर झोपलेल्याला शांत झोप लागलेली आहे, कारण त्याच्या मागे काही चिंता नाही. आणि तो मुलायम गादीवर झोपलेला आहे, तो रोगी आहे. तर मग त्याला सुख आहे का? नाही. आता दुसरा एक विचार करू की समजा एखाद्या विचारात आपण खूप डीप इन्व्हॉल्व असू आणि त्या तंद्रीत आपण काहीतरी खाल्लं, तर बऱ्याच वेळा ते कसं झालं विचारल्यावर आपण म्हणतो, अरे काही लक्षात नाही आलं. म्हणजे त्या मनाचा त्या इंद्रियाच्या भोगाशी जोपर्यंत संयोग होत नाही, तोपर्यंत तो जो एक्सपिरियन्स आपण घेतला, तो जो अनुभव आपण घेतलेला आहे, तो सुख आहे का दुःख आहे, हे ठरतच नाही. कारण तो पोचतच नाही ना. जसं गाढ झोपेत असताना समजा म्हणजे काही काही लोक असतात की गाढ झोपेत हलवलं तरी उठत नाही. तसं जर समजा कोणी आहे आणि त्याला आपण हळूच चापटी मारली किंवा त्याला वेडावून दाखवलं, तर त्याला दुःख होणार आहे का? नाही होणार आहे. किंवा त्याच्याहून चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर शरीराला जर दुःख होत असेल, तर जेव्हा आपण अनेस्थेशिया देतो, आता अनेस्थेशिया दिल्यानंतर तो भाग बधीर होतो. आता तो भाग कापला तरी दुःख होत नाही. म्हणजे काय होतं? बधीर होतं म्हणजे काय होतं? तर त्या भागापासून ब्रेन पर्यंत जाणारे जे न्यूरॉन्स आहेत, त्यांचं सेन्सेशन संदेश वहन स्थगित होतं. सो दॅट कम्युनिकेशन इज स्टॉप्ड. सो अनलेस whatever is happening here is communicated over here, you cannot understand or you cannot feel pain or you cannot feel comfort. So म्हणून आपल्या त्वचेला जो सेन्स दिलाय तो पण आपल्याला आपल्या प्रोटेक्शनसाठी आहे. कारण भाजण्याने जर दुःख नसतं, टोचलेलं जर कळलं नसतं, तर शरीराचं संरक्षण कसं करणार? तर त्यामुळे ते कळणं आवश्यक आहे. ते कळतंय इकडे, त्यामुळे हे सुख आहे. म्हणजे मऊ गोष्टीचा स्पर्श हे सुख आणि टोकदार वस्तूंनी जोरात टोचलं तर ते दुःख, हे इकडे आहे. म्हणून महाराज सांगतायत इथे की सुखांना भासक अशी अंतःकरण विज्ञेय सुख आहेत. म्हणजे अंतःकरण ठरवतं ते सुख आहे म्हणून. अंतःकरणाला कळतं ते सुख आहे. त्या हाताला कळत नाही की आपल्याला कापले, त्या अंतःकरणाला कळतं. मेंदूलाही कळत नाही, कारण मेंदूला जर कळत असतं तर कोमात असलेल्या लोकांना जाणीव नसते कधी कधी. तर त्यामुळे मेंदू हे ही एक बाह्य साधन आहे. अंतःकरण जे आहे ते त्यातली आतली चेतना संयुक्त जीवात्म्याचे सगळे संस्कार घेऊन जे झालेलं आहे मन, त्याला हे सगळं सुखदुःख आहे. म्हणून दत्त महात्म्यातही जेव्हा अलर्काला दुःख झालं आणि तो दत्तप्रभूंना दर्शन त्याला झालं, तेव्हा दत्तप्रभूही त्याला तेच म्हणतात, तुला दुःख कुठे झालंय ते सांग, म्हणजे आपण तिथे डागडी देऊ, त्याला उपाय करू. मग तो अलर्क विचार करत जातो की देह तर असा आहे, तर मग त्याला दुःख नाही, मग कशाला दुःख? तर दुःख हे मनाला झालेलं आहे आणि मी मन नाही, मग दुसऱ्याच्या दुःखाने मी दुःखी कशाला हो, वगैरे वगैरे. तो विचार करून त्या
चिंतनाने तो ज्ञानप्राप्तीला योग्य होऊन ज्ञानवान होतो. तर म्हणजे सुखदुःखाचा जाणीव ही त्या बुद्धीत आहे, अंतःकरण तत्वात आहे, असा सांख्यांचा किंवा वेदांतांचा सिद्धांत आहे म्हणतायत मला. वृत्त्यात्मक सुख आहे, म्हणजे सुख हे दोन वृत्तीमधला आनंद आणि त्याच्या आजूबाजूच्या वृत्ती यांनी मिळून म्हणून त्याला वृत्त्यात्मक म्हटलेलं आहे सुख. म्हणजे आपल्याला अमुक गोष्ट मिळालेली आहे, याच्या अनुषंगाने जे दोन विचार आहेत, तर ते दोन विचार त्याच्या मधल्या गॅपचा आनंद आहे. ती गॅप वाढल्यामुळे ते सुख मिळाच्या अनुभूतीनेच तो आनंद आहे असा भास होतो. म्हणून त्याला सुख म्हणतात, त्याला ऍक्च्युअल आनंद म्हणत नाही. तर वृत्त्यात्मक सुख आहे. नैयायिकांनी सुखदुःख वगैरे आत्मगुण मानलेले आहेत. नैयायिक म्हणजे हे लॉजिशियन्स आहेत, म्हणजे न्यायशास्त्र जे आहे, आपण मागे बुद्धीचा जो आपण शनिवारी सेशन घेतो त्यातही तो विचार आलेला. योगसूत्रात जे वेगवेगळे प्रमाण आपण पाहिली तो विचार आलेला त्यात. तर वेदांत आणि सांख्य हे वेदांना प्रमाण, शब्द प्रमाण मानतात. आणि नैयायिक हे जास्त अनुमान प्रमाणावर भर देतात, पण ते अनुमान प्रमाण ते शब्द प्रमाण प्रूव्ह करण्यासाठी वापरतात. तर हा जो कन्सेप्ट आहे की सुख जे आहे ते वेदांताप्रमाणे ते बुद्धीचा विषय आहे, पण नैयायिक हे स्वतः बुद्धिमान असल्याने ते थोडेसे त्यांना आत्मा हा जीवात्माच थोडासा त्याला एलिव्हेट करून आत्म्यासारखं मानून ते आत्म्यालाच सुखदुःख असं म्हणतायत, आत्म्याचेच गुण आहेत असं म्हणतायत. तर तेच आता महाराज सांगतायत. नैयायिकांना सुखदुःख वगैरे नैयायिकांनी सुखदुःख वगैरे आत्मगुण मानलेले आहेत. म्हणजे आत्मा ज्ञान असेल तेव्हा पूर्ण मानलेला आहे, ज्ञान नसेल तेव्हा आत्मा ही जड असे सांगितल्यासारखे आहे. म्हणून हे ज्ञान, सुख दुःख वगैरे सर्व मनोधर्म मनोवृत्त रूप आहेत. म्हणजे ज्ञान होणं न होणं हे पण मनाचे गुणधर्म मानलेले आहेत. म्हणजे ज्ञानाचा जो अभ्यास आहे, आता हे थोडं कळायला कठीण आहे, पण सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जोपर्यंत आत्मानंद मिळाला नाही, जोपर्यंत आत्मसाक्षात्कार झाला नाही, तोपर्यंत जे जे आपण करतो ते सगळं मायेच्या भागात येतं. फक्त त्याचा प्रवाह आपल्याला बघायचा असतो की तो अजून आत मायेतच जाणार आहे की मायेपासून वर येणार आहे. तर तसं ज्ञानाभ्यास हा पण मला मुक्त व्हायचंय ही इच्छा, ही पण मुक्त आत्मा आहे, त्याच्यासाठी ही हास्यास्पद आहे. जसं आपण मागे पाहिलं की समर्थांना एकाने विचारलं की ईश्वराने ही सृष्टी पहिल्यांदा केलीच कशाला निर्माण वगैरे. तर तेव्हा ते काय म्हणाले, अगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुस्सी काही. म्हणजे त्यांच्याकरता बद्ध अवस्थाच नाहीये, त्यांच्याकरता जग झालंच नाहीये, त्यांच्याकरता भासच नाहीये, मग मुक्त होणं पण नाहीये. त्यामुळे जसं बद्धपणा हा मायेत आहे, तसं मुक्त होणं हे जे आपण म्हणतोय तोही खरं तर मायेचा भाग आहे. पण तो असा भाग आहे की जसं मुमुक्षा ही अशी आहे की ती काट्यांनी काटा काढण्यासारखी आहे. म्हणजे मायेचा काटा जो रुतला तो मायेच्या बाहेर पडण्यासाठी मुमुक्षा रूपी काटा घेऊन तो आपण बाहेर काढतो आणि मग दोन्ही काटे बाजूला फेकतो. आपण मागे एक तुरटीचंही उदाहरण घेतलं
की ज्ञान हे तुरटीसारखं असतं. तुरटी काय करते? तुरटी आपण जेव्हा गढूळ पाण्यात फिरवतो तर त्या गढूळ पाण्याला एकत्र करून ती तुरटी त्या गढूळ त्या माती सकट खाली बसते आणि मग ते पाणी पिण्यालायक होतं. ती जर तुरटी त्या माती सकट खाली नाही बसली तर ते पाणी तुरट होईल, पिण्याला लायक राहणार नाही. तसं खरं जे आत्मानुभव आहे तो ज्ञानाच्याही पलीकडे आहे. ज्ञान अज्ञान हे दोन्ही बाजूला झाल्यावर आत्मस्वरूपात वासुदेव सर्व हा तो ती त्या अवस्थेत तो महात्मा राहतो. तर तोपर्यंत जे काही आहे ते मनाचे धर्म आहे. जो जो काही आपण विचार करतो ते सगळे बुद्धी, मन म्हणजे अंतःकरण तत्वाचे चाललेले सगळे खेळ आहेत. मायेच्या राज्यातलेच आहेत. पण जसं आपण पाहिलं की काट्यानेच काटा काढतो तसं या मायेच्या राज्यातला ही ठराविक पाथ असा आहे की त्यांनी आपण त्याच्याच बाहेर पडायला आपल्याला मदत होते. तर महाराज सांगतायत म्हणून हे ज्ञान, सुख, दुःख वगैरे सर्व मनोधर्म मनोवृत्त रूप आहे असा सांख्यांनी सिद्धांत मांडला आहे. उपनिषद प्रतिपाद्य तोच आहे. हे सर्व मनोरूपे आहेत. सगळे मनाचे खेळ आहेत थोडक्यात म्हणायचं झालं तर. तर सर्वात पहिलं म्हणजे जर मनाचे खेळ आहेत तर एक प्रश्न असा येतो की मग सगळ्यांच्या मनाचे खेळ सेम कसं? सगळ्यांना सूर्य तळपता कसा दिसतो? सगळ्यांना हिमालय सारखाच कसा दिसतो? सगळ्यांनाच एखादा रस्ता आहे तर सगळ्यांना तो रस्ताच कसा दिसतो? तर याचं कारण म्हणजे की पहिलं मनाचे खेळ हे जे सगळे आहेत ते पहिलं म्हणजे त्या विराट मनाचे खेळ आहेत ज्याचे आपण भाग आहोत. त्यामुळे एक सलग सर्वांना एक विश्वाचा जो आभास आहे तो आहे आणि मग त्याच्यात जे व्हेरिएशन्स आहेत म्हणजे एखादी स्त्री आहे ती सगळ्यांना समजा दिसते सारखी, ती पण सगळ्यांना दिसत असेल असं नाही. कोणाच्या डोळ्याला नंबर असतात, कोणाला रातांधळेपणा असतो. आपल्यापैकी किती जण खात्रीने सांगू शकतात की एखादा रंग समजा आता हा डार्क निळा रंग किंवा हा आकाशी रंगाचे पट्ट्या आहेत, तो निळा रंग तुम्हाला जसा दिसतोय तसाच दुसऱ्याला दिसत असेल? डोळ्याच्या डॉक्टरनाही ते सांगता येत नाही आणि इव्हन न्यूरोलॉजिस्टलाही ते सांगता येत नाही. फक्त आपण अमुक असा दिसला म्हणजे तो निळा म्हटल्यावर मला तो लाल जरी दिसत असेल तरी मी त्याला निळा म्हणणार. तुम्हाला तो पोपटी जरी दिसत असेल तुम्ही त्याला निळा म्हणणार. कारण आपण निर्देश करून याच्यासारखा रंग म्हणजे लाल, अमुक हे दिसते ते ज्या रंगाचं दिसतंय तो म्हणजे निळा असं जे ठरवतो त्यांनी हे ठरत नाही की प्रत्येकाला तो सारखा दिसतो. हे तर आपल्याला नक्की माहित आहे की जो रंगांधळा आहे त्याला तो निळा निळा दिसतच नाही, त्याला तो काळा किंवा डार्क ग्रे कलरचा दिसतो. तसंच प्राण्यांना अजून वेगवेगळ्या प्रकारचे दिसतं. कदाचित आपल्याला जेवढी रेंज दृष्टीत येते प्रकाशाच्या फ्रिक्वेन्सीची आपल्याला अल्ट्रा व्हायलेट दिसत नाही किंवा इन्फ्रारेड दिसत नाही. म्हणजे लाल रंगाच्या खालची फ्रिक्वेन्सी आपल्याला विजिबल नाहीये. व्हायलेट म्हणजे जांभळ्या रंगाच्या वरची फ्रिक्वेन्सी आपल्याला विजिबल नाही. ती कदाचित अजून कोणाला तरी दिसत जर असेल तर त्याच्या दृष्टीने रंगाच्या डेफिनेशन डेफिनेटली वेगळ्या होतील. म्हणजेच काय तर हा जो भास आहे तो ते इंडिव्हिज्युअल भास जो तयार झालेला आहे जीवात्मा त्याप्रमाणे थोडा थोडा वेगवेगळा भासतो. म्हणून हा सगळा त्यात ज्ञान आहे, अज्ञान आहे, प्रयत्न आहेत, प्रयत्न न करणं जे काय आहे ते सगळं त्या भासात येते. आणि तेच सांख्य आणि उपनिषद म्हणजे वेदांत या दोन्हीतही तेच मान्य आहे हे महाराज सांगतात. आता मुख्य शंकरांचं कार्य सांगतायत. एक त्याच्यापूर्वी एक सांगावंसं वाटतं की विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंचं एक नाव शंकर हेही सांगितलेलं आहे. तर त्यालाच हे या आपल्या विषयाला ते लागू नये की सर्व रूप ही भगवंताचीच कार्याप्रमाणे घेतलेली रूप आहेत
आणि हाच विषय या आरतीत मांडलेला आहे. तर आता महाराज सांगतायत, यापैकी शंकराचं कार्य म्हणजे इंद्रियांनी घेतली जाणारी जी एकादश सुख आहेत ती भाष्य आहेत, हा विवेक उत्पन्न करणं. एकादश सुख कोणती? तर एकादश इंद्रिय जी आहेत, एकादश इंद्रिय कोणती? तर 5 ज्ञानेंद्रिय, शब्द समजून घेणार, श्रवणेंद्रिय, स्पर्श त्वगेंद्रिय, रूप डोळे चक्षुरेंद्रिय, रस म्हणजे टेस्ट जिव्हा, गंध म्हणजे नासिका, गंध घ्राणेंद्रिय, ही 5 इंद्रिय, आणि 5 कर्मेंद्रिय म्हणजे हात पाय आधी 5 कर्मेंद्रिय, हे 10 झाली. आणि अंतःकरण तत्व म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार, या त्याच अंतःकरणाच्या वेगवेगळ्या अवस्था असल्यामुळे ते एक अंतःकरण तत्व एकच मानल्यावर ही 11 जी इंद्रिय झाली, त्या त्या इंद्रियांचे अनुभव आयदर रागात्मक आहेत किंवा द्वेषात्मक आहेत, आयदर संकल्प निर्माण करणारे आहेत किंवा विकल्प निर्माण करणारे आहेत. म्हणजे सोप्या शब्दात आयदर ते सुख देणारा अनुभव आहे किंवा दुःख देणारा अनुभव आहे. त्यामुळे सुखाचे प्रकारही 11 होतात. त्वचेचं सुख, मऊ गाद्या आहेत किंवा कम्फर्टेबल टेम्परेचर, आपण एसी मध्ये पाहिजे ते टेम्परेचर ठेवतो, किंवा हळुवार वाऱ्याची झुळूक आली गरम असताना, तर हा त्वचेचा अनुभव झाला. डोळ्याला चांगलं पाहायला मिळालं, सौंदर्य पाहायला मिळालं, तर तो डोळ्याचं सुख झालं. कानाला चांगलं ऐकायला मिळालं, म्युझिक आहे किंवा स्तुतीही झाली तरी ती ऐकायला मिळाली. अर्थात स्तुती झाली तिथे मनाच्या इंद्रियाचा प्रश्न आला, पण म्युझिक समजा, तर ते अशी 11ही इंद्रियाची सुख झाली. तर तीच सुख आहेत. त्याचा त्यात सुख देणारे जसे शंकर आहेत, म्हणजे त्यात सुखाचा भास निर्माण करणारे जसे शंकर आहेत, तसा तो फक्त भास आहे. आणि ती सुख त्या इंद्रियांनी मिळणारी नसून त्या ठिकाणी होणाऱ्या निर्विचार स्थितीने किंवा आत्मस्वरूपाच्या प्रकाशामुळे ती आत्मस्वरूपाचं प्रकटीकरण तिथे, मॅनिफेस्टेशन तिथे होत असल्यामुळे होत आहेत, हे ज्ञान करून देणारेही शंकर आहेत. म्हणजे या प्रत्येक ठिकाणी आपण हे पाहिलं की ज्यांनी भास झालाय असं वाटतंय त्यातनं काढून देणारा पण तोच आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला शिक्षकांनी शिक्षा केली की दारासमोर उभं राहा, तर ती शिक्षा संपवणारा पण कोण आहे? तोच शिक्षक आहे. तर तसंच त्याच्यात त्या इंद्रिय सुखामध्ये आनंद भासवणारे भगवान शंकर आहेत. तसे त्या सुखापेक्षा वेगळा असा आत्मानंद आहे आणि तिथपर्यंत पोचवणारेही भगवान शंकर आहेत म्हणून सांगतायत महाराज. किती वाजले? हा, आहे ना वेळ? हा. यापैकी शंकरांचे कार्य म्हणजे इंद्रियांनी घेतली जाणारी जी एकादश सुखे आहेत ती भाष्य आहेत, हा विवेक उत्पन्न करणे. त्या त्या विषयाशी संबंध वगैरे सर्व आले. आता त्या त्या विषयांशी मनाचा संबंध येणे, वृत्ती होणे, हे प्रेरकाचे कार्य चाललेलेच आहे. म्हणजे हे आता थोडेस महाराज जाणीव करून देतात आपल्याला. आता एक एक रूप आपण पुढे बघत जातोय तेव्हा सवित्र रूपाचं कार्य विसरता कामा नये, देवी रूपाचं कार्य, गणेश रूपाचं कार्य विसरता कामा नये, देवी रूपाचं कार्य विसरता कामा नये. त्यामुळे या सुख होण्याच्या प्रोसेसमध्ये महाराज आता एक्सप्लेन करतायत की तिथे ती पहिली पहिली कार्य पण आहेत. कशी आहेत? तर महाराज सांगतायत, त्या त्या विषयांची मनाचा संबंध येणे ही वृत्ती होणे. म्हणजे मगाशी आपण जसं बघितलं की खूप विचारात आहे, तर आवडीची व्यक्ती जरी समोरून गेली तरी आपल्याला काही होत नाही. पण जर वृत्ती, आपण म्हणतो ना, माझं चित्त थाऱ्यावर नाही,
तर ते चित्त थाऱ्यावर जर असेल तेव्हा त्या चित्ताचा त्या बाह्य अनुभवाशी संबंध येऊन मनाने त्याचा अनालाइज होऊन अनुकूल वाटून मग सुख होणार आहे. पण तो जो संपर्क प्रस्थापित करायचा आहे ते ते कार्य जे आहे ते चालूच आहे म्हणून सांगतायत महाराज. म्हणजे काय सांगतायत इथे की त्या त्या विषयाची मनाचा संबंध येणे ही वृत्ती होणे हे प्रेरकाचे म्हणजे सवितृ रूपाचे कार्य चालूच आहे. बरं ते होऊन त्याचा अर्थ लावायसारखी बुद्धी राहणं त्याचं संरक्षण करणं हे भगवंताचं गणेश रूपाने कार्य चालू आहे. ते पुढच्या वाक्यात महाराज सांगतायत. संरक्षण कार्य गणपतींचं चाललेलंच आहे. म्हणजे बुद्धी ही तिथे लागली. आता एखाद्या ठिकाणी आपण बुद्धी लावली म्हणजे बुद्धी प्रकाश होतोच असं नाही ना. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की एखाद्याला एखादा जोक मारला, 7 जण हसतात, 2 जण जरा वेळाने असतात आणि 1 जण खूपच नंतर असतो. आपण म्हणतो लेट ट्यूब पेटली. तर ते ट्यूब पेटवणं म्हणजे प्रकाश करणं बुद्धीचा हे काम सवितृ देवता करतेच आहे. पण म्हणजे पण त्याचं म्हणजे बुद्धीला प्रकाश करणं हे सवितृ देवता करते, पण त्याचा कार्यकारण संबंध लावणं हे देवीचं काम आहे. त्यामुळे ट्यूब पेटणं आहे बुद्धीचं जे काम आहे ते देवीच्या रूपाने करते. म्हणजे बुद्धीला चालना मिळाली, एखादं इनपुट आपल्याला मिळालं, समजा जोक ऐकला, बुद्धीला चालना मिळाली, पण त्यातले क्रक्स कळले नाही, म्हणजे प्रॉपर दिशेने विचार व्हायला पाहिजे. ते गणेशाने केलं तरी फायनली क्लिक होणं जे म्हणतात ते देवीने केलं. तर अशी बुद्धी प्रकाश करणं हे नगतनया रूपाने चाललेलं आहे. पण ते झाल्यावर तो जो कळल्याने होणारा जो आनंद आला तो कोणी दिला तर भगवान शंकरांनी दिला. म्हणून महाराज सांगतायत परंतु ते सुखरूपाने परिणित झाल्यानंतर सुख भासवणे मनाचा साक्षात संबंध चैतन्याशी आहे. अहंकार, बुद्धी, मन या रूपाने जे अंतःकरण झालेले आहे त्याचा साक्षात पहिला अध्यास म्हणजे अंतःकरण अध्यास आहे. म्हणजे चैतन्य म्हणजे सच्चिदानंद आहे ते पहिल्यांदाच सगुण रूपात कसं आलंय मायेच्या योगाने. पहिल्यांदा तर ती माया, पण ते बुद्धी रूपाने महत्त्व रूपाने आलेलं आहे. त्यामुळे त्या महत्त्वाला त्या चैतन्याशी संबंध आहे. तर तो चैतन्याची संबंध आल्यानंतर असणारा पहिला अध्यास, अध्यास म्हणजे आत्मरूपावर होणारा भास. एका गोष्टीवर दुसरी गोष्ट भासणे. म्हणजे जसं दोरी पडलेली आहे वेडीवाकडे आणि त्याच्यावर तो सर्प भासला तर दोरीवर सर्पाचा अध्यास झाला असं म्हणतात. तसं आत्मस्वरूपावर पहिला अध्यास हा अंतःकरण तयार होणं हा पहिला अध्यास आहे आणि नंतर त्याला मी ही जाणीव होणं अहंकार हा दुसरा अध्यास आहे. म्हणून महाराज म्हणतायत की त्याचा साक्षात पहिला अध्यास म्हणजे अंतःकरण अध्यास आहे. चित ग्रंथी किंवा चित अचित ग्रंथी म्हणतात त्याला. तिथपर्यंत सगळं घालवता येतं. म्हणजे काय, चित ग्रंथी म्हणजे तिकडे त्या बुद्धी तत्वाचं शुद्धीकरण झालं तर आत्मानंद तिथे प्रकट होतं आणि ती बुद्धी स्वतः नाहीशी होते. हे कसं काय की जसं ते कोळी जो असतो तो सगळं जाळं तयार पण करतो आणि ते सगळं समावून पण घेतो. तर तसं ते आहे की एकदा त्या बुद्धी तत्वात आत्मप्रकाश झाला की त्या बुद्धीचं अस्तित्व राहतच नाही, मग परमानंदाचं अस्तित्व राहतं. म्हणजे सृष्टी उत्पन्न होताना आत्मस्वरूप पहिल्यांदा बुद्धीत प्रवर्तित झालं, तर मुक्त होताना मुक्ती हा एक वैयक्तिक प्रलय मानलेला आहे. भागवतात सांगितलेलं आहे महाराजांनी की प्रलय म्हणजे काही नसून
जी माया आहे ती परत ज्या मार्गाने सगळी उतरली आहे किंवा मॅनिफेस्ट झालेली आहे त्याच्या विरुद्ध मार्गाने परत आत्मस्वरूपात परब्रह्मात लीन होते, त्यालाच प्रलय म्हणतात. त्यामुळे वैयक्तिक मुक्ती हा वैयक्तिक प्रलय म्हणून मानलेला आहे. तर त्यात पण माया तयार होतात किंवा हे जग तयार होताना पहिल्यांदा बुद्धी झाली आहे, तर त्यामुळे जाणारी पण शेवटची बुद्धी आहे, अशी ती बॉर्डरवर चित्त, शक्ती आणि अचित म्हणजे अचेतन जग याच्या बॉर्डरवर आहे, म्हणून त्याला चित अचित ग्रंथी असंही म्हटलेलं आहे. आणि त्याचं स्थान आज्ञाचक्र मानलेलं आहे. योगाचं हृदय जे म्हटलेलं आहे तेही आज्ञाचक्र मानलेलं आहे. त्याचा भेद म्हणजे चित ग्रंथीचं भेदन म्हणजे मुक्ती म्हणून सांगितलेलं आहे. मला वाटतं 3च मिनिटं राहिलेली आहे. हा, शेवटी महाराज म्हणतायत चित्त अचित ग्रंथी त्याला म्हणतात, तिथपर्यंत सगळं घालवता येतं. म्हणजे ही घालवण्याची प्रोसेस आहे ती पण मायेतली आहे ना, साधनाभ्यास. तर तिथून कुठपर्यंत जातं तर शुद्ध बुद्धीपर्यंत आपल्याला जाता येतं. याच्या पुढे जो मार्ग आहे तो सद्गुरू घेऊन जातो. त्याच्याबद्दल आपण मागे बऱ्याच वेगवेगळ्या विषयांच्या सत्संगात बोललेलो आहे. पण जर आवश्यक वाटलं तर पुढच्या वेळी थोडंसं त्याच्याबद्दल बघून आपण विषय पुढे नेऊ. अजून तशी 3 मिनिटं आहेत, पण हा थोडा कठीण विषय असल्यामुळे यात कोणाला काही शंका असल्यास आपल्याला घेता येईल थोडस 3-4 मिनिटात, किंवा निदान शंका काय आहेत हे जर केलं तर पुढच्या वेळी त्या एक्सप्लेन करता येईल. कोणाला काही नाही समजलं किंवा अजून काही डिटेल किंवा याच्या व्यतिरिक्त आधीच्या ह्याच्यातलं काही विचारायचंय का? नाही. सगळे अभ्यास करून आलेले दिसतात. छान. चालेल, छान आहे. बरं, सांगताना काही जास्त एक्सप्लेन होतंय किंवा कमी एक्सप्लेन होतंय किंवा उदाहरणं पाहिजेत किंवा असं काही फीडबॅक असेल तोही सांगा, कारण हा खरंच खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहे. ते थोड्या वेळानंतर हा नुसतं दिनेश, हे कानावर उदाहरणं पडेल. देऊनच तू कर. उदाहरणाची गरज आहे. बरं बरं. हा, उदाहरणं देऊनच कर. आणि या ह्याच्यात कुठेही म्हणजे अजूनही आपल्याला अगदी पहिल्या सवितृ रूपापर्यंत जरी जायचं असेल ना, त्याच्याबद्दल शंका असेल तरीही सांगा, कारण म्हणजे अतिशक्ती नाही करत, पण हे पर्टिक्युलर प्रवचन आणि दिगंबरा जर समजलं ना तर जगातले कोणतेही ग्रंथ अध्यात्माचे समजायला जड जाणार नाही. याच्यात सगळं आलेलं आहे अक्षरशः. तर त्यामुळे याला वेळ लागला किंवा काही समजलं नाही तरी वाईट वाटून घ्यायची काही हे नाही. हे महाराजांनी सांगितले कोणासमोर तर वैदिक सगळी मंडळी आहेत त्यांच्या समोर सांगितलेत. आणि महाराजांची बाकी प्रवचनं पण तुम्ही वाचाल तेव्हा एक 5-10 प्रवचनं तुम्ही वाचली तर पुन्हा एकदा दिगंबराचं वाचायचं, पुन्हा एकदा हे वाचायचं आणि तुम्हाला लक्षात येईल की अजून थोडंसं आपल्याला जास्त समजतंय. त्यामुळे बरोबर. काही जरी नाही समजलं तरी काही हरकत नाही, परत परत विचारलं तरी काही हरकत नाही. एवढं मी आग्रहाने का सांगतोय, कारण एकदा हे प्रवचन होऊन गेलं तर परत या प्रवचनावर आपण कधी येऊ आपल्याला माहिती